मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र भासार मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार हित पाय ठेवण्या अंदी चार दोस्त कर बर हित पाय ठेवण्या अंदी चार दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वारथाय वनवा कसा कसा तुला झेपल वारथाय वनवा कसा कसा तुला झेपल मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी बादशाही ठोकल शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार काय रे आवडलं का गाणं हे तुझी तुम्हाला रे शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली.
देवा आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानल रगात हेच मागणं तुम्हाला जीवनच्या पायी वाहतो जी सुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतो जी राजल जिंकून या जगभरी शिवबा राज नाव गाजची na 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा हरी नाही धीरच सोडणार बरी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाच होणार हो संताजी
संताची धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. संताची धनाची रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. घोड नाही पाणीच पिणार, अरे घोड नाही पाणीच पिणार, सागर शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, हो घोड तो दौडीत सोडणार, सागर शिवबाच होणार. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. भर भर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच लढणार, सागर शिवबाच होणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती, सुराज्य घडवण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई, आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती न
दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान टरटरा पाडला उभा खान टरटरा पाडला सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला सुंदरच्या वाघाला धराया सुंदरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती होते शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी घोडा दुश्मनाच मग पळती घोडा दुश्मनाच मग पळती शरदाची लेखनी शोभती शरदाची लेखनी शोभती शिवबाची आरती विशाल शिवबाची आरती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेरी वर शिव जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी 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 एक मिनिट आपल्या
स्टँड वगैरे काहीच दिसत नाही. नकाशाचे महत्त्व शिवकला आणि आठवा मुलांनी सगळ्यांनी लक्ष ऐकून घ्या. मी लक्षात आहे सगळ्यांनी. तर मित्रांनो, हे मानवी इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचं कारण म्हणजे असं की वेगवेगळ्या कालखंडात नकाशे बनवले गेले आणि ते वापरले गेले. तर हे साधारण आपण बघितलं तर मध्ययुगीन काळाचे नकाशे होते. त्यामध्ये समुद्रात जलचर प्रचंड भाग आहे, राक्षस, त्यानंतर वेल मासे अशा आपल्याला नोंदी आढळतात. पुढे 17व्या शतकात या सगळ्या कल्पना लोप पावल्या. साधारण 15व्या शतकात आपल्याला जगाचे नकाशे दिसायला लागले. भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याकडे जे व्यापाऱ्यासाठी नाविक आले होते त्यांनी सागरी नकाशे बनवायला सुरुवात केली. यात अरबी लोकांनी कागदावर आणि कपड्यावरती काढलेल्या नकाशाची नोंदी आहे. 15व्या शतकात आपल्याला मुस्लिम नकाशे दिसायला लागले, ज्यात भारताचा पश्चिम किनारा आणि बंगालचा उपसागर यांचे नकाशांच्या नोंदी आपल्याकडे आहे. त्यानंतर इथे 15व्या 16व्या शतकात चिनी दर्यावर दक्षिण भारतात आले आणि त्यांनी दक्षिण भारताचे नकाशे काढायला सुरुवात केली. कच्छी लोकांनी आपल्याकडे काही नकाशे काढले होते. त्यामध्ये त्या ठिकाणची गुजरातीमध्ये नावं दिलेली आपल्याला आढळतात. तर या कच्छी लोकांनी कन्याकुमारीचा पूर्व भाग आणि श्रीलंका भेट आपल्या नकाशात दाखवलेला आहे. साधारण 1757 नंतर शिवाजी आंग्र्यांच्या प्रभावानंतर इंग्रजांचे प्रभाव असा कोणी शत्रू उरला नाही आणि मग त्यांनी सागरी नकाशे काढायला सुरुवात केली. जेव्हा आपण समुद्रातून एखाद्या बंदरात येतो, मुलांनी इकडे लक्ष द्या, मुलं सगळीकडे लक्ष द्या, आपापसा गडबड नको आहे. तर इंग्रजांनी जे समुद्रातून बंदरात येण्याचे नकाशे काढले होते. आता समुद्रातून जेव्हा आपण बंदरात येतो तर त्या काही ठिकाणी समुद्र खूप खोल असतो, काही ठिकाणी प्रचंड कडक असतात, काही ठिकाणी उथळ समुद्र असतो. तर हे नकाशे काढल्यामुळे समुद्रातून बंदरात त्यांना येणं सहज सोपं जातं. आता आपण जर विचार केला तर सद्यस्थितीला किल्ल्यांचे नकाशे आपल्याकडे पाडते उपलब्ध नाही. परंतु बीके आपल्या यांच्या पुस्तकात शेषकीय दप्तरात विजयदुर्ग परिसराचा नकाशा असल्याचा उल्लेख आहे. तसंच श्री प्रफुल्ल घाणेकर यांच्या दुर्गेश्वर रायगडमध्ये ब्रिटिशकालीन एक नकाशा त्यांनी दाखवलेला आहे. आता जरी आपण म्हटलं की सद्यस्थितीला इथे नकाशे काही फारसे उपलब्ध नाही आहे, परंतु इथे होऊन गेलेले जे वेगवेगळ्या राजवटी होतं म्हणजे निजामशाही, आदिलशाही, डच, पोर्तुगीज, नंतर इंग्रज, मुघल आणि आपल्या सगळ्यांचे आदर्शस्थान असलेले शिवाजी महाराज या सर्वांनी नकाशाचा उपयोग नक्कीच केला आहे. कारण बघा, साधा आपण एखाद्या उदाहरण देऊ की आपण एखादी आपल्या घरात लग्न असतं तर त्यामागे जेव्हा पत्रिकेच्या मागे आपण एखादा नकाशा दिला तर त्या आपण समोर दिलेला आमंत्रण दिलेल्या माणसाला 21 पोहोचणं एकदम सहज सोपं जातं. परंतु जर आपण त्याला तोंडी सांगितलं की तुला इकडे काय ते इकडून तिकडे वळायचं तर ते कठीण जातं. गुगल मॅप याचं उत्तम उदाहरण. तर त्यामुळे चुकायला आणि आता नक्कीच नकाशांचा उपयोग आपल्याला होतोय. आता आपले प्रत्येकाने सांगतात की औरंगजेब होता तो औरंगजेब तर किल्ल्याचे मोडे बनवायचा.
आणि त्या महाराजांच्या सहाय्याने किल्ल्यावरती कसा हल्ला करावा किंवा जे योजना होती तर तो करायचा. पण एवढं करून काय मात्र त्याला किल्ले जिंकता येत नव्हतं. कारण आपल्या शिवाजी महाराजांचं जी शिकवण होती की एक एक किल्ला एक एक वर्ष लढवा. आपल्याकडे 360 किल्ले आहेत. औरंगजेबाला पूर्ण महाराष्ट्र जिंकायला 360 वर्ष लागतील आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कधी शक्य होणार नाही. तरी महाराजांची दूरदृष्टी होती. आता महाराजांच्या काळात अनेक लढाया या गनिमी काळात महाराजांनी त्यांच्या साथीला अनेक लढाया या गनिमी काळाने लढल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता ह्या लढाया लढताना त्यांनी त्या त्या ठिकाणचा जो भूप्रदेश होता त्याचा अत्यंत हुशारीने आणि प्रभावीपणे वापर करून घेतला होता. आणि या अशी उत्तम या लढाईची उत्तम उदाहरण म्हणजे कशी लढाई आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणाला माहिती आहे का उदाहरण? शिवाजी महाराजांची लढाई प्रसिद्ध लढली होती. माहिती आहे का कोणाला? माहिती आहे? प्रतापगडची लढाई. तर प्रतापगडची लढाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गरबी साहेबांना सांगितलं की शिवाजी महाराजांवरती चालून आला. शिवाजी महाराजांच्या त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन भेटण्यासाठी आदेश केला आणि मग त्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी भेटला आणि मग त्यांनी दगा केला. शिवाजी महाराजांचा मुद्दा काढला. पण हे जेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला महत्त्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे शिवाजी महाराजांची व्यूहरचना. अरे यार ये चालू बंद होते यार तो असं लाईव्ह वाला यार कोण केला बघा एवढा व्हिडिओ जाऊ दे शिवाजी महाराजांनी त्याची भेट घेतली. तर या 6-7 महिन्यात त्यांनी अशा पद्धतीने नियोजन केलं. भूगोल प्रतापगडचा आजूबाजूचा जो डोंगरदऱ्या होता डोंगर जंगल होती त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात केला होता. तर आपण नकाशाच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी पाहूया. हा आहे प्रतापगडच्या लढाईचा नकाशा. तर आपल्या अफजलखान जो होता तो हा महाबळेश्वर वाई या मार्गाने रडतोंडी घाट रस्ता उतरून हा पार करा. पॉइंटर होत आहे तर मी इथेच दाखवतो की अफजलखान जो होता महाबळेश्वर वाई त्या मार्गाने रडतोंडी घाटाने उतरून तिथे पारगाव आहे. आता या पारगावाची जी रचना आहे हे पारगाव थोडंसं गरीब असल्यासारखं आहे आणि सभोवताली सगळ्या बाजूने तिथे डोंगर आहे आणि ते ठाण्याचं सैन्य आहे ते सगळं कोयना नदीच्या काठी त्या ठाण्याच्या सैन्याला वापरण्यात केलं होतं. आता त्यामध्ये अशी योजना असेल की सैन्याला पाणी लागणारच त्यामुळे कदाचित व्यवस्था इथे पडल्या होत्या. त्या वरच्या बाजूला ठाण्याचं घोडगड होतं. हे जे दिसत आहे हे शिवाजी महाराजांनी ठाण्याच्या भेटीचं. आता हे ठाण्याची जी छावणी होती भेटीची तर हिचं वैशिष्ट्य असं आहे की पार गावातून छावणीत काय चाललं हे अजिबात दिसत नाही. परंतु प्रतापगडावर मात्र त्याच्यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवता येतं. आता प्रत्यक्ष भेटीच्या महाराजांनी काय व्यवस्थित बघूया. तर हे छावणीकडे जे ठिकाण आहे छावणीची जागा आहे खालच्या बाजूला जेथे बांधव पासष्ट चिळीकर अशी सर्व मंडळी खालच्या बाजूला लपून बसली होती. प्रतापगडावरती जर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करायचा हे त्यांचं काम होतं. ह्या बाजूला पारगड आहे. त्या मुलं लक्ष द्या. पार घाटात हे आपले मोर आहेत हे लपून बसले होते. इशारा होतात ते पारगावात जे खानाचं सैन्य आहे त्याच्यावर हल्ला करायचं हे त्यांचं काम होतं. त्याच्यानंतर नेताजी पाठवत होते हे ते आंबेगावी घाटात या बाजूला घोडदळाला लपून बसले होते. तिथे नकाशामध्ये आपण थोडंसं कठीण झालं. तर वरच्या बाजूने येऊन ते हे खानाचं जे घोडदळ होतं त्याच्यावर ते हल्ला करणं आणि थेट
वाईपर्यंत जाऊन छानाच्या छावणीला हल्ला करणं हे त्यांचं काम होतं. आणि मग त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष खानाची भेट झाली, सगळ्यांनी आपापली कामं तूट बजावली आणि ही लढाई अत्यंत यशस्वीपणे महाराज जिंकले. तर ह्या लढाईत महाराजांनी या सगळ्या भूप्रदेशाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. आणि खरं सांगायचं तर ठाण इथे येण्या अगोदर 100% महाराजांनी लढाई जिंकले होते. कारण ठाण वाचून जाणं शक्य नव्हतं, कारण सगळ्या बाजूने महाराजांनी त्याच्या रस्त्यात रोखून झाले होते. तर आता ठाण्याच्या या पराभवानंतर नेताजी सावकर अगदी थेट तिकोट्यापर्यंत जाऊन पोहोचले. तिकोटामध्ये विजापूर जवळ जाऊन पोहोचले. आता महाराजांच्या जोरदार आक्रमणामुळे धास्तावलेल्या आदेशाने रुस्तमे जमानला शिवाजी महाराजांवर पाठवलं. तर रुस्तमे जमानने पण आपल्या सैन्याची जमावून केली. त्यात अफजल बरोबर अफजल खानाचा मुलगा फादर खान, त्याच्यानंतर मुलगा आहे आझाद खान, फतेह खान, अशा नंतर सर्जेराव वाडगाव होते, संताजी गणपती होते. या सर्व मंडळाचं 10,000 सैन्य घेऊन कोल्हापूरच्या दिशेने कूच केलं. आता महाराजांनी पण कोल्हापूर आणि पन्हाळा जिंकून घेतला होता. तर अफजल खानाबरोबरची लढाई जिंकल्यामुळे महाराजांच्या सैन्याचं मनोबल एवढं वाढलं होतं की त्यांनी पन्हाळ्यावरती सर्व तयारीनिशी दबा धरून बसायचं, रुस्तमे जमानला पुढे येऊन द्यायचं, पुढे आल्यानंतर अचानकपणे हल्ला करायचा आणि त्याला पाऊल लावायचं, अशी योजना आहे. त्याप्रमाणे 27 डिसेंबरला 27 डिसेंबरला शिवाजी महाराज पन्हाळ्यावर चालू झाले, संध्याकाळी खाली उतरले. रातोरात त्यांनी कोल्हापूरचे कूच केले आणि कोल्हापूरच्या पुढे रुस्तमे जमानच्या सैन्य समाजाला उभे राहिले. इथे रुस्तमे जमानला या सगळ्या शिवाजी महाराजांची हालचाल कल्पनाच नव्हती. दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबरला रुस्तमे जमानचे पेरणे होते. तर त्यांनी खबर आणली की समोर शस्त्रसंबंध उभा टाकला आणि रुस्तमे जमानने पण आपल्या सैन्याची जमावजमाव केली. आपल्या सैन्याचे जे आघाडी फळी होती, जे हत्ती होते ते त्यांनी आपल्या आघाडीला उभे केले. तर ही लढाई आपण आता नकाशा जसा आहे शिवाजी महाराजांनी काय व्यवस्था केली होती ते तर शिवाजी महाराजांच्या बाजूने आपण बघूया. शिवाजी महाराजांच्या समोर जमान होता, शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला सादत खान होता, डाव्या बाजूला मलिक इतबार आणि सादत खान होता, पाठीमागे सर्जेराव घाटे आणि संताजी घोरपडे होते आणि सगळ्यात पिछाडीवरती फतेह खान आणि मुल्ला होता. तर शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला नेताजी पालकर होते, त्याच्यानंतर जाधवराव आणि सिद्धिराव होते आणि त्याच्या वाघ होते. तर डाव्या बाजूला सिद्धोजी पवार, इंगळे, नंतर गोदाजी पांढरे कराटे महाडिकाचे होते. आता 28 जानेवारीला 28 डिसेंबरला शिवाजी महाराजांनी पहाटे अगदी हल्ला केला. तर त्या हल्ल्यात नेताजी पालकर होते, त्यांनी फादर खानवरती जो नेता आपल्या प्रतापाच्या लढाईत नेताजी पालकरांनी आता तो निसटून गेला होता त्याच्यावरती हल्ला केला. त्यानंतर महाडिक यांनी संपूर्ण सैन्याला पकड देऊन पाठीमागे फतेहखानावर हल्ला केला. उजव्या बाजून वाघ यांनी सैन्याला परत पकड देऊन मुल्ला हल्ला केला. तसंच जाधवराव आणि हिराजी होते आणि फादर खान आणि सर्जेराव घाटे यांच्यावर हल्ला केला. तर डाव्या बाजूने इंगळे, सिद्धोजी पवार, कराटे पांढरे आणि यांनी मध्ये विद्वास सादर सर्व मंडळीवर हल्ला केला. आता हा गोदाजी दत्ता जो होते हे सैन्यात सर्वात होते आणि त्यांनी सर्जेराव घाटे आणि संताजी घोरपडे यांचा पाठलाग केला. थोड्याच वेळात खानाची जी रुस्तमे जमानची जी आघाडीची फळी होती ती कोलमडली
आणि सैन्यात त्याचं प्रचंड कापाकाप चालू झाले. त्याच्यानंतर थोड्या वेळात फाजल खान आणि जो पळून गेला होता त्यांनी परत एकदा पलायन केलं आणि तो पळत सुटला. त्याला पळताना बघून रुस्तमे जवान त्यांनी थांब पळू नका मला काही करा असं तो वाटत होता. पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर हळूहळू सगळ्यांनी म्हणजे साधारण खान मध्ये संताजी झोरपडे खान मुलगा आहे यांनी हळूहळू घराघरातून काढता पाय घेतला. आपला सैन्य निर्णय होत आहे हे बघून थोड्या वेळात रुस्तमे जवान पण तिथून काढता पाय घेतला. तर हे सगळं पाहून गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचा काही पाठलाग केला नाही. पण या लढाईत प्रचंड शिवाजी महाराजांच्या हाती लागले. आणि या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही शिवाजी महाराजांनी जमिनीवरती यशस्वीरित्या लढलेली लढाई. आणि आपण नकाशाच्या सहाय्यातून जेव्हा बघतो त्यावेळेला त्याचा आपल्याला महत्त्व कळतं. कदाचित ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावेळी कच्चा आराखडा म्हणजे अफजल खानाबरोबरची लढाई कशी होती आहे ही कच्चा आराखडा काढून केली गेली असावी. त्यानंतर जेव्हा जुलै 1660 शिवाजी महाराज पन्हाळगडावर लढ्यात उंचटले पण त्र्यंबकपंत मात्र अजून किल्ला लढवत होते. आणि सिद्धी जोरात वेळागाडी बसला होता पण किल्ला काही त्याच्या हातात येत नव्हता. आता शिवाजी महाराजांनी इथून विशाळगडावर राजगडाला प्रवास केला. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचे 2 प्रमाणपत्र होते. एक म्हणजे आदिलशहा आणि दुसरा औरंगजेबाने पाठवलेला शाहिस्ते खान. तर या 2 शत्रूंबरोबर एकत्र लढणं खूप कठीण होतं. त्यामुळे मग शिवाजी महाराजांनी पन्हाळा सिद्धीला दिला आणि शिवाजी महाराजांना चांगलंच माहिती होतं की लढाई म्हणजे दोन्ही बाजूचं नुकसान. त्यामुळे मग सोनपंतांना त्यांनी शाहिस्ते खानाकडे काही तात्पुरता काय मैत्रीचा करार होतोय का हे बघायला पाठवलं. पण शाहिस्ते खानाने मात्र तो करार ढोकवला. कारण आपला औरंगजेबाने शाहिस्ते खानाला सांगितलं त्याप्रमाणे आदिलशाही त्याला बोलवायची होती. म्हणून त्याने काय केलं की आपला जो सरदार होता कर्तव्य त्याला परांड्यावर पाठवलं. आता परांड्याचा जो किल्लेदार होता काली त्याने किल्ला लढवलाच नाही. आपले मराठी वर्षभर किल्ले लढवत होते आणि याने किल्ला लढवण्याचाच त्याला देऊन टाकला. तिथे 1656-57 त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण म्हणजे सध्याचा महाड त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचा दक्षिणेचा भाग चौल त्याचा नागोठण्याचा उत्तरेचा भाग जो आहे कल्याण भिवंडी हा सगळा प्रदेश शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला होता. आणि ही उत्तर कोकणातील जी शहरं होती म्हणजे अलिबाग चौल नागोठणे पेठ पनवेल ही अतिशय संपन्न शहरं होती. याचं कारण असं की नागोठण्याच्या बाजूने अंबा नदी वाहते आणि त्यावेळेला जी व्यापारी जहाजं होती ती थेट नागोठण्यापर्यंत यायची आणि इथून सगळा व्यापार सगळीकडे चालायचा. त्यामुळे व्यापारी दृष्ट्यापर्यंत शहरं अत्यंत उपयुक्त होते. आता हे जे मुघल जे होते आपल्या डोंगरी किल्ल्याचा प्रचंड गाव. याचं कारण म्हणजे आपला साधा 7 किल्ला घ्यायला त्यांना 55 दिवस लागतात. तर हे डोंगरी जे किल्ले होते म्हणजे राजगड पुरंदर सिंहगड हे घ्यायला किती वर्ष किती महिने लागतील याचं काय गणितच नव्हतं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं आपल्याला शाहिस्ते खानाने की त्याने उत्तर कोकणावरती चालू जायचं ठरवलं. आता उत्तर कोकणावरती पाठवायचं होतं कोणाला ते मार्गपत्राला पाठवायला पाहिजे म्हणून मग त्याने नुकताच जिंकून परिणाम केलेल्या जिंकलेला कर्तव्य खानाला त्याप्रमाणे कर्तव्य सैन्याची जमवत नव्हती. सोबत रायबाग होते. आता हे रायबाग म्हणजे तुमची सावित्रीबाई जो विदर्भ भाऊचे राजे आहेत उदाहरण देशमुख त्यांची ती पत्नी. आता त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुलांनी आपल्या म्हणजे औरंगजेबाने आपल्या दरबारात बोललं आणि ती अत्यंत सूर पराक्रमी होती.
पण फरक बघा ना, झाशीची राणी आपल्या सर्वांना माहिती, झाशीची राणी लढली ती धर्मासाठी आणि ही जी लढली ती धर्माविरुद्ध काम करणाऱ्या लोकांसाठी असो. पण हे सगळे असे मंडळ एके दिवशी पुण्यावरून जानेवारी 1661 त्यांनी 40 ठिकाणाचा पुण्यावरून निरोप घेतला आणि लोणावळ्याच्या दिशेने सगळा सैन्य निघाला. आता हा जो नकाशा आहे हा पुण्यावरून आपण ज्या लोणावळ्याकडे जातो हे पुणे आहे, इथे लोणावळा आहे. तर लोणावळ्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्यातरी घाट उतरणं आधी होतं. आता त्यावेळेचे प्रत्येक घाटामध्ये बोरघाट, कुरवंडा घाट, सावघाट, सवाष्णी घाट, वाघाई घाट आणि तामिणी घाट. त्यापैकी बोरघाट आणि कुरवंडा घाट आम्हाला सोपे होते, पण बाकीचे जे घाट आहेत ते प्रचंड दंशक करणारे होते. उतरायला अतिशय अवघड, जंगली सापाचं प्रचंड जंगल, त्या नावाने सोप्पा मार्ग निवडला. म्हणजे कर्तव्यस्थानाला हे शिवाजी महाराजांना पण सापडलं, म्हणून त्याने काय की मी बोरघाटाकडे उतरून जाणार विचारात करण्याची. आणि तसं ती खबर शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली. तिथे शिवाजी महाराजांनी ते हेडवर सापडलं, त्यांनी खबर आणली. कर्तव्यस्थान 20,000 सैन्य घेऊन बोरघाटाने खाली उतरणार आहे. आता शिवाजी महाराज विचार करायला की याला कुठेतरी अवघड ठिकाणी टाकायचं आणि मारायचं. पण मग त्यांनी पण काय केलं, त्यांनी आपल्या सैन्याची जी जमावजमा होती तर ट्रेनला म्हणजे ह्या बाजूला ट्रेनला या बाजूला सैन्याची जमावजमा केली. म्हणजे त्याला कर्तव्यस्थानाला वाटायला की तू उत्तर कोकणामध्ये जाणार आहे, म्हणून ट्रेनला आपल्या सैन्याची आपण जमावजमा करतो. त्याप्रमाणे इथे कर्तव्यस्थान होता तो लोणावळ्याकडे आल्यानंतर अचानक दक्षिणेकडे वळला आणि लोणावळ्याच्या नैऋत्येला असलेलं हे कुरवंडे गाव आहे. कुरवंडे गाव आहे, कुरवंडे गावाच्या इकडे गावाच्या सपाटीजवळ तो आला आणि दिवस होता फेब्रुवारी 1659. तर फेब्रुवारी महिना होता, प्रचंड थंडी होती आणि 1 फेब्रुवारी 1661 ज्या दिवशी तो तिकडे उतरला त्याच दिवशी शिवाजी महाराज हे कुरवंडे घाटाच्या तोंडाशी येऊन पोचले होते. आता या कुरवंडे घाटाची आपण भौगोलिक रचना पाहूया. हा कुरवंडे घाट आहे, तर त्याच्या सपाटीवरून वरती आपल्याला टेकडी लागते. या टेकडीवरती चढल्यावर आपल्याला घाटमाथा लागतो. घाटमाथ्यावरून साधारण 3-3.5 किलोमीटर खाली उतरल्यावर आपल्याला चावणी हे गाव लागतं. हे चावणी गाव मूळ छावणी असावं आणि ठाण्याची इथे छावणी पडली म्हणून त्याला चावणी गाव पडलं. तर या चावणी गावाची उंची जी आहे ती 450 मीटर आणि कुरवंडे घाटाची उंची 15 फूट. म्हणजे एखाद्याला परत जायचं असेल तर साधारण 1600 फूट त्याला वर पडून जायला हवं. या चावणी गावाच्या एका बाजूला अंबा नदी वाहते. आता या घाटावरून कोकणात पडणाऱ्या नद्यांचं वैशिष्ट्य असतं म्हणजे पावसाळ्यात डिसेंबरला, पण जसा पावसाळा संपतो म्हणजे डिसेंबरला त्या नद्यामध्ये नदीचं पात्र पूर्ण आकार असतं. कुठेतरी एखाद्या रस्त्यात थोडंसं पाणी पिण्याजोगत असतं अशी त्यांची अवस्था आहे. आता एक चावणी गाव आहे ते सगळ्यात आधी टेकड्यांनी वेगळेलं आहे. या टेकड्यांनी वेगळ्यामुळे इथे नदी किलोमीटरचा नदीचा मार्ग तयार झालेला आहे. या नदी मार्गाच्या 2 बाजूला उंचीवाडी सपुचीवाडी आणि खालच्या बाजूला सपुची ठाकरवाडी आणि खालच्या बाजूला ठाकरवाडी अशी गाव आहे. तर नदी नाक्याच्या समोर उंबर उंबरे नावाचं गाव आहे आणि या उंबरे गावावरच पदर या लोकेलीचा उंबरकेंद्राचं नाव पडलं आहे. आणि या समोरच्या बाजूला इथे 250 फुटाच्या टेकडी आहे. आता 31 जानेवारीला महाराज राजगडावर निघाले, त्यांनी सिंहगड उजव्या बाजूला ठेवला आणि त्या वाघबाई घाटाने जाबुलपारा ठाणे परिमार्गे कुरवंडे घाटाच्या मुखाशी तिथे
ऑरेंज कलरचे इतके दिसत आहेत तिथे उंचीवर त्यांनी सगळं सैन्य आपलं लपन केलं. खुद्द महाराजा टेकडीवरती नेताजी 50,000 लपन होते. लढायला महाराजांनी फक्त 1000 घोड्यावर ठाण्याकडे 10,000 त्यांच्याकडे फक्त 1000 घोड्यावर होतं. त्यात नेताजी पालकर त्याच्यानंतर तानाजी मालुसरे मोरासाठी त्याचे सगळे मातृभूमी मंडळी होते. तर ही झाली सगळे कुंभसैनिकांची सगळी रचना. तर 2 फेब्रुवारीला कर्तव्य खान आपल्या सैन्यासह माझी इच्छा होती धोरणे गावी त्याला वाटते. आता घोडदळ पाहिलं होतं पुन्हा भाग करण्याचं सोपं होतं. ठाण्याजवळ लवाजमा होता टेकायला होते. हे सगळं उतरताना ठाण्याच्या म्हणजे त्या हस्तामध्ये त्यांच्या नातीनाव येत होते. आणि खान आणि कर्तव्य खान आणि रायबा खान हे दोघे मात्र आता पिछाडी वाढत होते. ठाण्याचं सैन्य नळीच्या मार्गात शिरलं. ठाण्याचं सैन्य ज्या वेळेला नळीच्या मुखाशी आलं होतं त्यावेळेला मध्यान्ह वर आला होता. ठाण्याच्या सैन्याची प्रचंड तंतू त्यांच्या खाली होती. पाण्याचा लवकर नव्हता आणि अशा अवस्थेत अचानक सगळ्या बाजूने करणे मागायला लागले. थोड्याच वेळात हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या आणि सगळ्या बाजूने भाले बाण दगड यांचा वर्षाव होऊ लागला. ठाण्याच्या सैन्याला काय कळतच नव्हतं की आपण काय करावं. ठाण्याचं सैन्य अजून कर्तव्य खान आणि रायबाग हे अजूनही पिछाडीवर गेले आणि त्यांनी आपल्या सैन्याला प्रतिकाराची आज्ञा दिली. पण प्रतिकार कोणाचा करायचा? समोर कोणी दिसतच नव्हतं. तर प्रतिकार कोणाचा करायचा? थोड्याच वेळात शिवाजी महाराजांना आणि त्याच्या मंडळींना मात्र मुख्याच्या जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना अजूनच जोरदार दिला आणि थोड्याच वेळात आपणच नुकसान होऊ लागलं. तर रायबागांना हे आपण नुकसान होत असं बघून कर्तव्य सल्ला दिला की आता तो महाराजांसमोर शरणागती पत्कर. त्याप्रमाणे कर्तव्य खान आपला दूध पाठवला आणि महाराजांसमोर शरणागती पत्करली. आता जे तिन्ही वेळेला आपण इथं बघतो किंवा ज्या जिल्ह्याच्या नकाशा बघतो तर ह्या नकाशाच्या बघितलं तर महाराजांनी कशी कोंडी केली होती म्हणजे त्याचा पूर्णपणे 100% त्याच्यावर पराभव होणार अशीच योजना होती. तर ह्या नकाशाच्या काय आपल्याला ही आपण जेव्हा बघतो तर आता शिवाजी महाराजांचं जे विवरण असते ती समजते. शिवाजी महाराजांनी आपल्याला जन्माच्या लढाया लढल्या होत्या तर कुठलीही लढाई म्हणजे हर हर महादेव किंवा फक्त गोष्ट आपल्याला तुळस येते. परंतु शिवाजी महाराजांनी कुठलीही लढाई आंधळेपणाने लढली नव्हती. त्यामुळे त्यांची व्यूहरचना होती. ती लढाई जिंकण्याची 100% खात्री होती त्याला. आणि इथेच शिवाजी महाराजांचं वेगळं पण म्हणजे जगात सगळीकडे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र जे अभ्यासलं जातं ते काय उगीच नसतं. आता शिवाय नकाशांचा आधुनिक उपयोग हा किल्ले बांधणे. तर आपण एखादा जेव्हा डोंगर घेतो तर या डोंगरावरती एखादा किल्ला बांधायचा असेल तर पहिली गरज म्हणजे पाणी. त्यानंतर त्या किल्ल्यावरती पाणी असेल त्यावेळेला मग त्या किल्ल्याच्या डोंगराचा व्यवस्थित अभ्यास केला जायचा. त्याच्यानंतर कुठे त्या डोंगराची बाजू कमकुवत आहे त्या बाजूला बुरुज तटबंदी दरवाजे असं बांधून तो किल्ला भक्कम केला जातो. आता हा सुधागडचा किल्ला मी तुम्हाला दाखवला. सुधागडचा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती इथे ह्या बाजूला बुरुज इथे तो आहे चिंचणी बुरुज कारण इथे अप्रोच करायला एकदम सोपं आहे. त्यानंतर ते महादरवाजा. आता महादरवाजा आपण बरेच आपण शिवलिंग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची रचना बघतो की जी गोमुखी आहे म्हणजे बाहेरून सहजासहजी आपल्याला दिसत नाही. तर अशा रीतीने किल्ले बांधणीच्या कामात पण नकाशांचा वापर किंवा जे आपण आराखडा म्हणतो सध्या आपण प्लॅन केला म्हणतो. आपण प्लॅन केला केल्याशिवाय कुठली बिल्डिंग कुठलंही घर हे बांधत नाही. तसंच करायला पण नक्कीच करतात.
आता शिवाजी महाराजांचं आपण जर बघितलं तर नकाशाच्या काय अजून काही गोष्टी आपल्याला त्यांच्या किल्ले बांधण्यात त्यांनी केलेल्या दिसतात. आता हा अजिंक्यतारा जो किल्ला आहे हा शिवकाळ पूर्वीचा आहे आणि प्रतापगड जो किल्ला आहे हा शिवनिर्मित किल्ला आहे. तर अजिंक्यतारा आपण बघतो की ही जी मुख्य तटबंदी आहे तर ही प्रवेशद्वार आहे जी मुख्य तटबंदीला लागूनच आहे. मात्र शिवनिर्मित किल्ल्यानंतर आपण बघतो की डोंगराच्या साधारण 2 मीटर भिंतीवरती किल्ल्याचे दरवाजे असतात. म्हणजे या दरवाजाच्या कधी कधी रांगा असतात. त्याच्या मागचं एखाद्याला पहिला दरवाजा पडला तर पहिल्या दरवाजा 2 तासात पडला तर त्याच्या पुढे अजून दरवाजाच्या रांगा आहेत. म्हणजे जो शत्रू असेल त्याचं मनोधैर्य नक्कीच फसणार की पहिल्या दरवाजावरच मला जिंकायला 2-4 तास लागत आहे तर अजून 2 दरवाजे आणि त्याच्यानंतर त्याच्याही वरती असलेला हा बारी किल्ला आणि त्याची प्रवेशद्वार म्हणजे शत्रूचा अर्ध मनोधैर्य असं संपला. तर हे शिवाजी महाराज किल्ला या नकाशांचा उपयोग असा आहे की आपण ज्या किल्ल्या नकाशा बनवत जातो त्यावेळेला किल्ल्याचे खाली गावं आजूबाजूचा समुद्राचा प्रदेश तिथे किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्र रस्ते तटबंदी दरवाजे महाराजे मस्जिद मंदिर पाण्याची टाकी या सगळ्यांच्या आपण नोंदी करतो. त्या नोंदी GPS काय नाही केल्या तर अत्यंत अचूकपणे आपल्याला करता येत असते. पण या नोंदी करताना अजून आपण त्याच्या डायमेन्शन जर दिली आहे खूप कठीण काम आहे पण ते हळूहळू केलं तर होईल. जर डायमेन्शन दिली आहे तर ते दुर्ग संवर्धनासाठी जे इतिहासतज्ञ किंवा वास्तुतज्ञ आहेत त्यांना ह्या नोंदीचा अत्यंत उपयोग होईल. तर GPS आणि हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यासाठी आपण हे पूर्ण मार्क असा क्रिएट होतो आणि आपल्याला ठिकाणांची नावं हे असे लिहिता येतात. त्यानंतर त्याच्यावर केलेलं लाईन मार्क केलेलं आहे आणि फायनल मॅप हा असा तयार होतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सत्र क्रमांक 8 मध्ये आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय दत्त नाईक सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आपली भूमिका असते परंतु त्या किल्ल्यात कुठे काय होतं कसं होतं पूर्वी हे नकाशे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. नकाशाशास्त्र हे खूप जुनं शास्त्र आहे आजकालचं नाही. युरोपियन लोकांनी नकाशाशास्त्र खूप चांगलं विकसित केलं मान्य केलं पाहिजे. आपण जगावर राज्य करण्याची त्यांची जी उर्मी होती त्याच्यातून त्यांनी नकाशाशास्त्र अतिशय उत्कृष्टपणानं राबवलं. याचा अर्थ आपल्याकडे नकाशाचं शास्त्र काहीच नव्हतं असं समजण्याची काही आवश्यकता नाही. शिवाजी महाराजांनी ज्या सगळ्या मोहिमा राबवल्या कुठलीही मोहीम जर राबवायची असेल तर त्याला प्लॅनिंग लागतं व्यवस्थापन लागतं आणि ते व्यवस्थापन जर नीट असेल तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये यश लाभले जातं. आणि त्या निमित्तानं त्याप्रमाणे गोवेकर यांनी हा विषय खूप चांगल्या प्रकारानं मांडलेला आहे. एकूणच हे सगळे अंगावर शत्रू घेणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं चॅलेंजेस स्वीकारणं हे जे शिवाजी महाराजांनी धोरण आखलं ते करत असतानाही आपण कसे याच्यातून बाहेर पडू हे सगळं नकाशाच्या आधारावरतीच ठरलं गेलं. अफजल खानाचं आक्रमण तर कसं होतं जर त्याचं वर्णन असं केलेलं आहे. जीवावरचं संकट होतं बलशाली शत्रू दारावरती कराला रूपे ठोठावी मृत्यू. जीवावरचे संकट होते बलशाली शत्रू दारावरती कराला रूपे ठोठावी मृत्यू. मृत्यूचे फरमान घेऊन फौजदारी आली गळमळली का श्रीची इच्छा शंकामणी आली. शंकामणी आली की श्रीची इच्छा गळमळली का असा हा प्रसंग होता. या प्रसंगातून ते स्वतः बाहेर पडले नाही आपल्याला त्याच्यातून त्यांनी बाहेर पडलं आपल्या समाजाला त्यांनी बाहेर पडलं आपल्या राष्ट्राला त्यांनी त्याच्यातून बाहेर पडलं आणि हे सगळं नकाशाचा अभ्यास केल्यामुळे त्यांनी केलेलं आहे. मी गोवेकर यांना अजूनही त्यांनी अभ्यास करावा अशी ह्या कार्यक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी अशी इच्छा व्यक्त करून माझे समारोपात या कार्यक्रमाचा समारोप संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आजच्या सत्र क्रमांक 8चे प्रमुख वक्ते आदरणीय महेंद्र गोवेकर सर यांनी नकाशाचे महत्त्व शिवकाळा आणि आताही या विषयावर डिजिटल पद्धतीने अगदी सोप्या भाषेत अनुभव असं मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी सरांचे आभार मानते. यानंतर आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय दत्त नाईक सर यांनी आपले उद्बोधन केले. यासाठी आयोजकांच्या वतीने मी त्यांचेही आभार मानते आणि सत्र क्रमांक 8 सुटले असे मी जाहीर करते. यानंतर सत्र क्रमांक 9ला सुरुवात करते. यानंतर आजच्या सत्र क्रमांक 9च्या अध्यक्षा आदरणीय भावना पाटोळे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे.